नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन कॉलेजविषयी माहिती घेऊन आलेली आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल. मी अगदी स्क्रीनमध्ये झूम करून तुम्हाला दाखवते, म्हणजे लक्षात येईल की ही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मी काढलेलं आहे आणि हे तासगावकर हे एक मेडिकल कॉलेज आहे. त्याच्याबद्दल अगदी मी पूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये मी माहिती सांगणार आहे. तर हे MBBSचं प्रायव्हेट कॉलेज काढलेलं आहे, त्याच्याबद्दल अगदी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. जे आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी जे आहेत 85% कोठ्यामधून जे यांना ॲडमिशन्स मिळत असतं, ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं 10वी 11वी आणि 12वी आपल्या महाराष्ट्रामधून झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा 85% कोठ्यामधून त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स होत असतात. आणि जो दुसरा कोठा आहे तो AIQ म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठा हा 15% असतो आणि त्या 15%मध्ये अदर्स राज्यांमधलेही मुलं तिथे त्या कॉलेजमध्ये सहभाग होऊ शकतात. तर ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये आज ह्या कॉलेजविषयी माहिती पूर्ण सांगणार आहे. तर हे प्रायव्हेट कॉलेज मी तासगावकर हे काढलेलं आहे. तर इथं तुम्ही अगदी पूर्ण पाहू शकता. इन्स्टिट्यूट नेम काढलेलं आहे डॉक्टर NY तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे पूर्ण काढलेलं आहे. हे पूर्ण इन्स्टिट्यूटचं नाव आहे आणि त्याचा इयर ऑफ द इस्टॅब्लिशमेंट तुम्ही पाहू शकता. 2021चं आहे, म्हणजे जस्ट हे 3-4 वर्षापूर्वीचं जुनं कॉलेज आहे. ओके. आणि इंटेक कॅपॅसिटी पाहू शकता. इथे 100ची इंटेक कॅपॅसिटी आहे. ह्याच्यामध्ये पण जवळजवळ 85% कोठा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात आणि 15% आहे AIQ म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठ्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. असं हे टोटल हे 100चं सीट असणारे हे कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज. आणि ॲफिलेटेड विथ हे संलग्न असणारे हे कॉलेज महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकशी संलग्न आहे आणि रेकग्नाइज्ड बाय नॅशनल मेडिकल कमिशन्स न्यू दिल्ली. ओके. तिथे रेकग्नाइज्ड आहेत. अगदी पूर्ण तुम्हाला मी झूम करून पूर्ण दाखवते, म्हणजे लक्षात येईल. तर अगदी हे पूर्ण झूम केलेलं आहे आणि अप्रूव्ड बाय तुम्ही ते पाहू शकता. तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं दिलेलं आहे. आणि ह्या कॉलेजचं लोकेशन्स काही विद्यार्थ्यांना माहिती नाही, तर ह्या कॉलेजचं लोकेशन पण मी काढलेलं आहे. तर एकदम पूर्ण हे नाव तुम्ही पाहू शकता. वंदना N तासगावकर एज्युकेशनल कॉम्प्लेक्स विलेज दिकसाल पोस्ट कोसाणे तालुका कर्जत डिस्ट्रिक्ट रायगड. तर हे रायगड जिल्ह्यामध्ये येणारं आहे जिल्हा. आणि हे पूर्ण हा लोकेशन्स आहे. मी हे पूर्ण काढलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता लोकेशन्स. अगदी झूम करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा लोकेशन्स हा पूर्ण काढलेला आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी लोकेशन्स ह्या ॲड्रेसवर माहिती असेल तर तुम्ही आपल्या ह्याच्यावरती नेटवरती पण जाऊन तुम्ही लोकेशन काढू शकता आणि पाहू शकता. हे रायगड जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे. ओके. लोकेशन आणि स्टेटस आहे हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. तर हे MBBSचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. आणि हॉस्टेल फॅसिलिटीचा जर विचार केला तर इथं हॉस्टेल इज अवेलेबल, तर म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटी ह्या कॉलेजला अटॅच आहे. ओके. आणि फी स्ट्रक्चरचा हा इथे विचार केला तर इथं फी स्ट्रक्चर वर्षाला 8 लाख रुपये पर इयर आहे. ओपन कॅटेगरीसाठी आहे. फक्त ही ओपन कॅटेगरीसाठी मी इथं काढलेली आहे. अगदी डिटेल्समध्ये पण तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज फीज किती आहे ते. आणि इथं वेबसाईट काढलेली आहे. तर इथे विद्यार्थ्यांसाठी इथे मी वेबसाईट पण दिलेली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही ह्या वेबसाईटला तुम्ही नक्कीच भेट द्या, म्हणजे तुम्हाला ह्या तासगावकर मेडिकल कॉलेजबद्दल पूर्ण डिटेल्स माहिती होती आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आमचा काउन्सिलिंग घ्यायचं आहे, पेड काउन्सिलिंग सध्या आमचं चालू झालेलं आहे. डॉक्टर सरोज ह्या नावाने हा माझा नंबर दिलेला आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच मला कॉल मेसेज करून आम्हाला पेड काउन्सिलिंग म्हणून जॉईन करायचं असं आम्हाला मेसेज टाका आणि तुमचे सगळे डाऊट्स विचारा. अगदी तुमचं ॲडमिशन होईपर्यंत फुल आम्ही ॲडमिशन करून दिल्यानंतर पण जेव्हा अलॉटमेंट मिळतं हॉस्टेल फॅसिलिटी त्याच्यापर्यंत आम्ही पूर्ण तुम्हाला काउन्सिलिंग करू पेड काउन्सिलिंगच्या माध्यमातून. ओके. आणि तुम्हाला पूर्ण अगदी ह्या कॉलेजचं आणखी मी पुढे तुम्हाला पूर्ण फी स्ट्रक्चर पूर्ण डिटेल्समध्ये दाखवणार आहे. तर इथं पाहू शकता मी स्क्रीनवरती काढलेलं आहे. डॉक्टर NY तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स काढलेलं आहे. आणि हे फी स्ट्रक्चर MBBS कोर्सेस 2023-24 म्हणजे लास्ट इयरचंच मी हे काढलेलं आहे. तर अगदी हे डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे. इथं ओपन कॅटेगरी दिलेली आहे, OBC कॅटेगरी पण दिलेली आहे, ते VJNT कॅटेगरीचं पण इथं दिलेलं आहे किती आहे ते. आणि SC/ST कॅटेगरी आहे, शेड्यूल कास्ट आणि NRI कोठ्याचं पण इथं दिलेली आहे. तर पूर्ण अगदी फी स्ट्रक्चर प्रत्येक कॅटेगरीनी आपापल्या विद्यार्थ्यांनी पहा आपल्या कॅटेगरीनुसार किती असणार आहे प्रायव्हेट कॉलेजची. अगदी तर इथं ट्युशन फीस दिलेली आहे आणि इथं डेव्हलपमेंट फीस पण दिलेली आहे. तर हे दोन्ही मिळून इथे टोटल त्यांनी दिलेलं आहे. ओपन कॅटेगरीमध्ये 8 लाख रुपये फीस असणार आहे प्रत्येक वर्षाला. आणि OBC EWS जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स आहे त्या विद्यार्थ्यांना 50% माफ म्हणजेच 4,36,364 रुपये हे असे राहणार आहे. आणि NT आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जस्ट ओनली फॉर डेव्हलप फीस आहे, ट्युशन फीस तर काहीच नाही तुम्ही पाहू शकता.
तर 72,727 रुपये फक्त ही टोटल फीस राहणार आहे. आणि SC STच्या विद्यार्थ्यांना तर अगदी झिरो दाखवलेलं आहे. ज्या पालकांचं जे विद्यार्थी SC ST कॅटेगरीमधून आहेत आणि ज्या पालकांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना एकदम झिरो नाही तर फीस राहणार आहे. आणि ज्या पालकांचं 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या विद्यार्थ्यांना पण फी थोडीशी घेतली जाते 50%, पण ते स्कॉलरशिपच्या मार्फत पण त्यांना रिटर्न केली जाते. त्यामुळे त्यांच्यामध्ये पूर्ण अगदी फी स्ट्रक्चर तिथं झिरो होऊ शकते. म्हणजे त्यांना स्वतःपासून काहीच द्यायची गरज पडत नाही. फीस स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांना रिटर्न मिळते 50%. ओके. आणि तर NREची पण इथं फीस दिलेली आहे. ओके. जे आउट ऑफ कंट्री म्हणजे इंडियाच्या बाहेर जे राहतात त्यांना घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी खूप हाय फीस आहे इथं, तुम्ही पाहू शकता. आणि इथं अदर चार्जेस अगदी पूर्ण डिटेल्समध्ये दिलेले आहेत. मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल अदर चार्जेस कोणते आहेत. इथं लायब्ररी चार्जेस आहे, जिमखाना आहे, स्टेशनरी मटेरियल आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत, आणि हे क्लब लाईफ मेंबरशिप आहे, लायब्ररी डिपॉझिट आहे. पण हे लायब्ररी डिपॉझिट रिफंडेबल आहे, लक्षात घ्या. आणि लायब्ररी डिपॉझिट पण रिफंडेबल आहे. तर हे टोटल ओपन कॅटेगरीचं तुम्ही ते पाहू शकता. अदर चार्जेस तर 4,45,000 आहे. आणि OBC आणि EWSला पण 4,45,000 आहे. आणि इथे जो SC STचा कॅटेगरी नाही विजेचा NTचा काढलेला आहे त्यांनाही 4,45,000 आणि सेम SC STला पण 4,45,000 आणि हे NRAचं दिलेलं आहे. तर हे पूर्ण हे अदर चार्जेस आहेत. पण त्यामधले हे दोन जे लायब्ररी डिपॉझिट आहे इथला आणि लॅबोरेटरी डिपॉझिट हे दोन्ही रिफंडेबल आहेत. म्हणजे इथं जवळजवळ 2,50,000 म्हणजे 2.5 लाख रुपये 2.5 म्हणजे 2.5 लाख रुपये हे रिफंडेबल आहेत. म्हणजे जेव्हा तुमचं MBBS कंप्लीट होऊन तुम्ही सर्टिफिकेट्स घेऊन जाता घरी आपल्या, तर तेव्हा तुम्हाला हे 2.5 lakhs हे तुम्हाला रिटर्न भेटणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक कॅटेगरीजला. ओके. आणि नंतर नेक्स्ट त्यांनी इथे दिलेलं आहे हॉस्टेल चार्जेस. अगदी हॉस्टेल चार्जेस मी तुम्हाला पुन्हा अगदी झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. इथं हॉस्टेल चार्ज दिला आहे. तर डबल ऑक्युपाय म्हणजे दोघांचं विद्यार्थी शेअर करून राहतात त्यांना 1.5 लाख रुपये पर इयर एका वर्षासाठी आहे. आणि तर मेस चार्जेस दिलेला आहे पण 1,50,000 दिलेला आहे. लॉन्ड्री चार्जेस आहे 55,000 दिलेला आहे पूर्ण वर्षाचा. आणि हॉस्टेल डिपॉझिट हे रिफंडेबल आहे, लक्षात घ्या. तर हे 1 लाख रुपये हॉस्टेलचं डिपॉझिट आधी ते घेतात आणि नंतर लास्टला ते रिफंड पण करतात. तर हे टोटल जवळजवळ 4,55,000 रुपये त्यांचं हॉस्टेल चार्ज आहे. त्या कॉलेजलाच हॉस्टेल अटॅच आहे. ओके. अगदी हे मी कॅटेगरी वाईज प्रत्येकांना हॉस्टेलचा पण आणि ट्युशन फीस अदर चार्जेस सगळ्याबद्दल डिटेल सांगितलं आहे. आणि ह्या प्रायव्हेट प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट जे हे कॉलेज आहे त्या कॉलेजचा कट ऑफ ओपन कॅटेगरी OBC SC ST VJ आणि ST ह्या प्रत्येक कॅटेगरीचा तुम्हाला जर कट ऑफ 2023 पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करून विचारू शकता आणि ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये कॅटेगरी पण घेऊ शकतात. ओके मित्रांनो, एवढंच मी या निमित्तानं हा व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ म्हणजे पाहता येतील. तर ओके मित्रांनो, तुमच्या मित्रांना आणि फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ शेअर करा की त्यांनाही ह्याचा फायदा होईल. तर ऑल द बेस्ट व्हेरी मित्रांनो. खूप लोक कट ऑफ जात असतो दरवर्षी ह्या कॉलेजचा, रायगडमधल्या कॉलेजचा, तासगावकर. तर नक्कीच तुम्हाला जर या कॉलेजमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही काउन्सिलिंग करू शकता. जर काउन्सिलिंग तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मला सांगा, आमच्या मार्फत आम्ही काउन्सिलिंग करून देतो. एवढंच या निमित्तानं हा व्हिडिओ मी घेऊन आले होते. थँक्यू सो मच. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी जस्ट मार्क आहेत म्हणजे जस्ट एलिजिबल आहेत विद्यार्थी किंवा 150+ किंवा 200 असे मार्क पण विद्यार्थी आहेत आणि त्यांनाही MBBSच करायचं असेल तर तुम्हाला अगदी खूप नवीन संधी आहे. तर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही एकदम कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये चेन्नई पॉंडिचेरीमध्ये आम्ही ॲडमिशन्स मी स्वतः जाऊन करून देत असते. ज्या काही विद्यार्थ्यांना डीम्डमध्ये ॲडमिशन करायचं असेल कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, याच्यावरती तुम्ही फोन करू शकता आणि मी माझी व्हॉट्सअप लिंक पण याच्यावरती दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानं हा व्हिडिओ मी आज घेऊन आले होते. ओके, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.